शैव धर्माचे प्रचारक, समतेचे जनक, क्रांतीसूर्य जगज्योती महात्मा बसवेश्वर, तमाम वीरशैवांचं श्रद्धास्थान संत शिरोमणी मन्मथ माऊली, वीरशैवांचे भाष्यकार राष्ट्रसंत डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर आणि आजच्या व्यासपीठावर आपल्या सर्वांना आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित असलेले आदरणीय गुरुवर्य सिद्धदयाळ शिवाचार्य महाराज बेटमोगरेकर यांच्या चरणी प्रथम नतमस्तक होतो। अरे फटाके दूर लावायचे असते ना, लोक उठवले तुम्ही, थोडी काळजी घ्या। बसा बसा, कोण लावले फटाके? थोडे दूर लावायचे ना। या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर उपस्थित असलेले आजच्या जयंती उत्सव समितीचे स्वागताध्यक्ष रवींद्र पाटील चव्हाण, शिवा संघटनेच्या यावर्षीच्या जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष, प्रसिद्ध उद्योजक सन्माननीय अनिलजी शेटकर, या उत्सव समितीचे कार्याध्यक्ष व्यंकटराव पाटील चांडोळकर, शिवराज उमाटे, जयंती उत्सव समितीचे सर्व सन्माननीय पदाधिकारी, व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले आपल्यातलेच एक समाज बांधव, दैनिक सत्यप्रभाचे संपादक सन्माननीय संतोष पाटील पांडागळे, व्यासपीठावर उपस्थित असलेले केदार पाटील सोळंके, नितीन पाटील घोगरे, व्यासपीठावर उपस्थित असलेले आमचे मित्र पप्पू पाटील कोंडेकर, सौभाग्यवती संगीताताई डग पाटील, शिवा संघटनेचे महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष वैजनाथराव तोनसुरे, शिवा संघटनेचे महाराष्ट्र राज्याचे सरचिटणीस धन्यकुमार शिवनकर, आवर्जून उपस्थित असलेले शिवा संघटनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष दत्ताभाऊ खांकरे, शिवा कर्मचारी महासंघाचे महाराष्ट्राचे सरचिटणीस विठ्ठलराव ताकबिडे, शिवा संघटनेचे राज्य चिटणीस प्राध्यापक किशनप्पा इमडे, शिवा कर्मचारी महासंघाचे मराठवाड्याचे अध्यक्ष संजय कोठाळे, व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्वच गणमान्य पदाधिकारी, प्रमुख पाहुणे, समोर बसलेले सर्व शिवा संघटनेचे पदाधिकारी, माता भगिनी, तरुण कार्यकर्ते आणि उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींनो, सर्वप्रथम मी माझ्या वतीनं आणि शिवा संघटनेच्या राष्ट्रीय शाखेच्या वतीनं क्रांतीसूर्य जगज्योती महात्मा बसवेश्वरांच्या 893व्या जयंतीच्या निमित्तानं आपल्या सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि खास करून शिवा संघटनेचे नांदेड जिल्ह्याचे सर्व सन्माननीय पदाधिकारी, सर्व जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष आणि त्याचबरोबर या वर्षीच्या महात्मा बसवेश्वर जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष अनिल शेटकर आणि त्यांचे सर्व सहकारी पदाधिकारी यांचंही जाहीरपणे अभिनंदन करतो। त्यांचं आपण टाळ्या वाजवून या ठिकाणी स्वागत करूया। मला माहिती आहे वेळ कमी आहे, नावं घ्यायला सुद्धा वेळ पुरला नाही। आमचे मारकवाड साहेब सुद्धा आहेत, सेवा जनशक्ती पार्टीचे आमचे कोषाध्यक्ष आहेत, कोष त्यांच्याकडे आहे, त्यामुळं व्यासपीठावरील सर्वच मान्यवर खरं तर त्यांनाही वेळ देणं आवश्यक होतं, परंतु उन्हाचा पारा आहे, मिरवणूक उन्हामुळे उशिरा सुरुवात झाली। 7 वाजता व्यासपीठावरचा कार्यक्रम जर सुरुवात झाला असता तर कदाचित सगळ्यांना आपल्याला वेळ देणं शक्य झालं असतं, परंतु संयोजक म्हणून जे आपले पदाधिकारी या ठिकाणी काम करत होते त्यांची खरं तर तारंबळ आहे।
उन्हामुळे आपण सर्वजण उशिरा येतो। मिरवणुकीचं अंतर मोठं आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून क्रांतीसूर्य जगज्योती महात्मा बसवेश्वरांच्या पुतळ्यापर्यंत मित्रो ही परंपरा गेली 24 वर्ष या नांदेडमध्ये आपण शिवा संघटनेच्या माध्यमातून चालवतो आहोत। मी आपल्याला आठवण देईन, राज्यामध्ये शिवा संघटनेच्या वतीनं अक्षय तृतीयेपासून पुढे महिनाभर आपण हा जयंती उत्सव साजरा करतो आहोत आणि ही परंपरा मागच्या 24 वर्षापासून महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये आपण चालवतो आहोत। त्याचा भाग म्हणून आपल्याला आठवण दिली पाहिजे, आजही छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी शिवा संघटनेने जो आकाशवाणी जवळच्या चौकाला 9 एप्रिल 2001 ला क्रांतीसूर्य जगज्योती महात्मा बसवेश्वर चौक असं नामकरण महापालिकेतून ठराव मंजूर करून आपण दिलंय आणि पहिली मिरवणूक, पहिली शासकीय जयंती जेव्हा शिवा संघटनेमुळे देशात महाराष्ट्रात पहिल्यांदा झाली ती तारीख होती 26 एप्रिल 2001। म्हणजे 2001 पासून 2024 पर्यंत सातत्याने शिवा संघटनेच्या वतीनं महाराष्ट्रामध्ये महिन्याचा हा उत्सव आपण साजरा करतो। त्या उत्सवाचा या वर्षीची सुरुवात छत्रपती संभाजीनगरच्या महात्मा बसवेश्वर चौकामध्ये सकाळी 9:30 वाजता झेंडा वंदन करून झालेली आहे। त्याही ठिकाणी तिथला कार्यक्रम करूनच मी आपल्याकडे आलेलो आहे। झेंडा वंदनाचा कार्यक्रम राज्यातल्या आणि देशातल्या शिवा संघटनेच्या महात्मा बसवेश्वर जयंती द्विपंधरवाडाची सुरुवात छत्रपती संभाजीनगरच्या चौकात झेंडा वंदन आज सकाळी केंद्रीय मंत्री भागवत कराड, आताचे उमेदवार आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे, महाराष्ट्र राज्याचे ओबीसी खात्याचे मंत्री अतुल सावे, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यासहित अनेक मान्यवर संभाजीनगरला आजही उपस्थित होते। राज्यातल्या या उपक्रमाची सुरुवात केल्याच्या नंतर आपण परंपरा म्हणून 24 वर्षे हे सांभाळलेलं आहे की नांदेडमध्ये सुद्धा अत्यंत भव्य आणि दिव्य अशा प्रकारची मिरवणूक आपण मागच्या 24 वर्षापासून काढत आलो। त्याचप्रमाणे याही वर्षी महात्मा बसवेश्वरांच्या जयंतीच्या निमित्तानं यावर्षी ही भव्य मिरवणूक काढण्यात आली। खरं तर आमचे रवींद्र पांडागळे सर उल्लेख करताना समारोपीय कार्यक्रम असं म्हणतात। मला बेटमोगरेकर महाराज विचारत होते सुरुवात आहे की समारोप आहे? मित्रो, मिरवणुकीचा समारोप आहे। जयंती उत्सवाच्या द्विपंधरवाड्याचा म्हणजे महिन्याचा समारोप हा 10 जूनला मुंबईमध्ये आहे। टाळ्या वाजवून स्वागत करा आदरणीय पादेश्वर शिवाचार्य महाराज गिरगावकर यांचं आगमन झालेलं आहे। मी आपल्याला सांगत होतो आज अक्षय तृतीया आहे, 10 मे ला सुरुवात झाली, याचा समारोप 10 जूनला होणार आहे। राज्यामध्ये शिवा संघटनेच्या माध्यमातून जे उपक्रम सुरुवात झाले ते कधीही बंद पडले नाही। नांदेडच्या शिवा संघटनेचं रवींद्र पाटील मला कौतुक यासाठी करावं वाटतंय, हे होम पिच आहे, होम ग्राउंड आहे, हे मला माहिती आहे। या ठिकाणी हाकेच्या अंतरावर सिडको मध्ये शिवलिंगेश्वर मंदिर आहे। त्याच शिवलिंगेश्वर मंदिरामध्ये 28 जानेवारी 1996 ला शिवा संघटनेची स्थापना झाली आणि आज ही शिवा संघटना महाराष्ट्राच्या बाहेर 5 राज्यात, बाहेर 2 देशामध्ये शिवा संघटनेच्या शाखा 5000 शाखा काम करतायत। एवढ्या मोठ्या प्रमाणावर शाखेचं जाळं विस्तारल्याच्या नंतर या समाजाला न्याय देण्याचे अनेक प्रश्न शिवा संघटनेने मार्गी लावले। त्याच्या अनेक उदाहरणं आपल्याला देता येतील। ओबीसी आरक्षणाचा विषय या ठिकाणी छेडला गेला। आमच्या घोगरे पाटलांनी उल्लेख केला, जरांगे पाटलांचा, बांधव मराठा समाजाला ओबीसीचं आरक्षण
एवढे बलाढ्य आंदोलन करून सुद्धा दुर्दैवाने मिळालेलं नाही, ही वस्तुस्थिती आहे. गावाच्या ग्रामपंचायतीपासून मंत्रालयाच्या मुख्यमंत्र्यापर्यंत सत्ता ज्या समाजाच्या हातात आहे, विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहातले सगळे आमदार मिळून सगळे पक्ष म्हणून ठराव एकत्रित मंजूर केल्याच्या नंतर सुद्धा आजही मराठा समाज बांधवाला ओबीसी आरक्षण मिळालं नाही, हे काही नाकारायची आवश्यकता नाही. पण आमचं वरही कोणी नाही, खाली कोणी नाही. शिवा संघटनेच्या मोजक्या मावळ्यांना सोबत घेऊन आम्ही शिवा संघटनेच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या वीरशैव लिंगायताच्या 21 जातींना ओबीसीचं आरक्षण मिळवून दिलंय. त्याचा लाभ घेताना दरवर्षी एका नांदेड जिल्ह्यातून मेडिकलला ऍडमिशन घेणारे 100 विद्यार्थी आहेत. वर्षाला 100 विद्यार्थी डॉक्टर होत आहेत, अर्ध्या फीसवर डॉक्टर होत आहेत, अनेक जण इंजिनियर होत आहेत, अनेक डेप्युटी कलेक्टर, तहसीलदार किंवा वेगवेगळ्या गॅजेटेड पदावरती जात आहेत. ओबीसी आरक्षणाचा फायदा घेऊन ग्रामपंचायतच्या सदस्य, सरपंचापासून पंचायत समिती, जिल्हा परिषदचा सदस्य किंवा नगराध्यक्ष, नगरपालिकेचा सदस्य आमचा होतो आहे. ही देण जर कोणी दिली असेल या समाजाला तर ती शिवा संघटनेनं दिली, हे नाकारायची आवश्यकता नाही. मित्र, रवींद्र पाटलांनी दुसरा उल्लेख केला, या महाराष्ट्रातल्या वीरशैव लिंगायताच्या तरुणाच्या हाताला काम मिळालं पाहिजे, यासाठी शिवा संघटना अनेक वर्षापासून आमची मागणी होती की महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ स्थापन करा. मित्रहो, 9 मार्च 2023 ला विधिमंडळात जो अर्थसंकल्प मांडण्यात आला, त्या अर्थसंकल्पामध्ये महाराष्ट्रातल्या वीरशैव लिंगायताच्या तरुणाच्या हाताला काम देण्यासाठी, स्वयंरोजगार निर्माण करण्यासाठी महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ मंजूर करून 50 कोटीची दर वर्षाला आर्थिक तरतूद झाली. मला माहिती आहे 50 कोटीनं काही होत नाही, 85 लाख वीरशैव लिंगायत आहेत. 50 कोटी ही आमची सुरुवात आहे. योजना ज्या मांडल्या, मंत्रालयातल्या अधिकाऱ्यांना सगळ्या स्कीम, योजना किंवा जीआरचा मसुदा हा मी स्वतः बनवून दिलाय. ग्राउंडवर काम करताना काय अडचणी आहेत, समाजातल्या तळागाळातल्या तरुणाला काय आवश्यक आहे, हे डोळ्यासमोर ठेवून आम्ही योजना बनवल्या. हे डोळ्यासमोर ठेवून आम्ही जीआर बनवले. ज्या योजना तुम्ही म्हणत होता बाहेर देशात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याला मदत झाली पाहिजे, मित्र, मी आपल्याला थोडक्यात सांगेल. महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळाच्या ज्या योजना आहेत त्या आमच्या तरुणांना बिनव्याजी 5 वर्षासाठी कर्ज देणाऱ्या आहेत. त्यातली पहिली योजना आहे, सामान्य कार्यकर्ता जर आमचा एखादा चहाची टपरी टाकून जर उदरनिर्वाह करू इच्छित असेल तर कुठलंही व्याज न घेता 5 वर्षासाठी मागणी केल्याच्या दुसऱ्या दिवशी 1 लाखाचं कर्ज या महामंडळाकडून मिळणार. दुसरी योजना आम्ही दिली, मोठा व्यापार कोणी करणार असेल तर त्याला 10 लाखापर्यंत कर्ज 5 वर्षासाठी बिनव्याजी दिलं जाणार आहे. तिसरी योजना आम्ही आणली, जे आमचे शिक्षण घेणारे विद्यार्थी आहेत, अनेक होतकरू विद्यार्थी आहेत, ओबीसीच्या आरक्षणाचा लाभ घेऊन ते एमबीबीएसला किंवा इंजिनिअरिंगला जात आहेत, पण त्यांच्या जर प्रायव्हेट कॉलेजला जर नंबर लागला आणि त्यांना जर फीस भरायची ऐपत नसेल तर मित्र, महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळाकडून शैक्षणिक कर्ज म्हणून 5 वर्षासाठी बिनव्याजी 10 लाखाचं कर्ज महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळाकडून दिलं जाणार आहे. आमच्यामध्ये अनेक महिला बचत गट आहेत. महिला बचत गटाच्या माध्यमातून जर आमच्या महिला स्वयंरोजगार करणार असतील, स्वयं उद्योग करू इच्छित असतील तर अशा प्रकारच्या आमच्या वीरशैव लिंगायताच्या आणि ओबीसी प्रमाणपत्र धारक असलेल्या 11 महिलांचं जर बचत गट असेल तर मित्र, त्या बचत गटाला 5 वर्षासाठी बिनव्याजी 50 लाख रुपयाचं कर्ज महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ देणार आहे. यावर्षी सुरुवात झाली आहे. आता आमचं काम काय, महामंडळ स्थापन झालं, 50 कोटी मिळालेत. नवीन येणाऱ्या पुढच्या वर्षीच्या सरकारमध्ये जे कोणी सत्तेत बसतील त्यांना खुर्चीत बसल्याबरोबर आमची मागणी असेल, महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळाचं आर्थिक तरतूद वर्षाला 50 कोटीवरून 500 कोटीची करा. सारथी सारख्या संस्था स्थापन झाल्या,
पार्टी सारखी संस्था आहे, महाज्योती सारखी संस्था आहे, याच धर्तीवर महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ सुद्धा आहे. मित्र, या समाजाला न्याय देताना ओबीसी आरक्षण मिळवून देण्याचा विषय असेल किंवा आर्थिक तरतूद करण्याचा विषय असेल, याच्या बरोबरीने आमचा स्वाभिमान मिळाला पाहिजे, यासाठी सुद्धा शिवा संघटनेने काम केलं. या व्यासपीठावर उल्लेख केला आमच्या दत्ताभाऊ खानकरेंनी. मला आठवतं 28 एप्रिल 2003 28 एप्रिल 2003 ला शिवा संघटनेच्या मागणीमुळे भारताच्या संसद भवनाच्या गेट नंबर 9 वर क्रांतीसूर्य जगज्योती महात्मा बसवेश्वरांचा आस्वारूढ पुतळ्याचं उद्घाटन तेव्हाचे राष्ट्रपती डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या हस्ते झालं. उल्लेख दुसराही झाला, जगातली संसदीय लोकशाही आम्ही मान्य करत होतो. मॅग्ना कार्टा नावाच्या गोऱ्या कातडीच्या माणसाने ही जगातली संसदीय लोकशाही स्थापन केली, हे सर्व मान्य होतं. परंतु हे मत खोडून काढलं ते शिवा संघटनेने. मी आपल्याला आठवण देईन, जे कोणी अभ्यासक आहेत त्यांनी इंटरनेटवर जा. ज्या दिवशी 28 एप्रिल 2003 ला दिल्लीच्या संसद भवनामध्ये महात्मा बसवेश्वरांच्या आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं उद्घाटन तेव्हाचे राष्ट्रपती APJ अब्दुल कलाम यांच्या हस्ते झालं, तेव्हा एक पुस्तिका संसदेच्या वतीने प्रकाशित करण्यात आली आणि त्या पुस्तिकेमध्ये आम्ही दिलेलं मत केंद्र सरकारनं तपासून लिहिलं की जगातली संसदीय लोकशाही मॅग्ना कार्टाने नाही तर महात्मा बसवेश्वरांनी स्थापन केली. मित्र, आज आपण 893वी जयंती करतो आहोत. मी तारीख सांगितली 28 एप्रिल 2001. 28 एप्रिल 2001च्या अगोदर 870 जयंत्या महात्मा बसवेश्वरांच्या कोणी आणि कुठे केल्या, कोणत्या सरकारने केल्या, कोणी रस्त्यावर मिरवणुका काढल्या, आणि काढल्या नसतील तर 870 वर्ष महात्मा बसवेश्वर आडगळीला पडले. त्यांना खऱ्या अर्थानं न्याय देण्याचं काम या देशामध्ये आणि जगामध्ये जर कोणी केलं असेल तर ते शिवा संघटनेने केलं, हे आम्हाला ठासून सांगितलं पाहिजे. मित्र, मला आठवतंय 28 एप्रिल 2001 ला जेव्हा संसदेतल्या महात्मा बसवेश्वर पुतळ्याचं उद्घाटन झालं, पुतळ्याचं मंजुरी देण्याचा अधिकार विधिमंडळामध्ये जसा सभापतीला आणि अध्यक्षाला आहे, तसा संसदेत पुतळा बसवण्याची मंजुरी देण्याचा अधिकार लोकसभेच्या सभापतीला आहे. आपण तारीख काढून बघा, आमच्या समाजाचे नेते आदरणीय शिवराज पाटील चाकूरकर हे लोकसभेचे सभापती होते. त्यांच्या सहीने पुतळा मंजूर होऊन बसू शकला असता, पण बसला नाही, कारण कोणी मागणीच केली नाही. पहिल्यांदा शिवा संघटनेने मागणी केली 22 नोव्हेंबर 2000. आम्ही पहिल्यांदा मागणी केली. जेव्हा मागणी केली तेव्हा पंतप्रधान अटल बिहारी होते आणि लोकसभेचे सभापती मनोहर जोशी होते. मला आठवतंय मी शिष्टमंडळ घेऊन गेलो. माझ्यासोबत त्यावेळेस माझ्या समाजाचे 2 खासदार होते शिवसेनेचे, एक चंद्रकांत खैरे आणि अमरावतीचे अनंतराव गुडे, दुसरे शिवा संघटनेचे महाराष्ट्राचे उपाध्यक्ष आणि दक्षिण सोलापूरचे आमदार शिवशरण पाटील बिराजदार. आम्ही 5 जण गेलो. मित्र, पटवून दिलं की जगातली संसद जर पहिल्यांदा कोणी स्थापन केली असेल तर ती महात्मा बसवेश्वरांनी केली. आणि म्हणून कार्ल मार्क्स आणि महात्मा बसवेश्वर यांचा तुलनात्मक अभ्यास जर करायचा असेल तर कार्ल मार्क्सनी डिग्निटी ऑफ लेबर सांगितली, तर महात्मा बसवेश्वरांनी डिव्हिनिटी ऑफ लेबर सांगितलं. कार्ल मार्क्सनी त्याचा उल्लेख मी केला, डिग्निटी ऑफ लेबर, कामाचं महत्व सांगितलं कार्ल मार्क्सनी, तर महात्मा बसवेश्वरांनी डिव्हिनिटी ऑफ लेबर म्हणजे कामाचं पावित्र्य सांगितलं. प्रचंड मोठा अंतर आहे 2 शब्दामध्ये. आणि म्हणून जगातली पहिली संसद ही 12व्या शतकात महात्मा बसवेश्वरांनी स्थापन केली. ही भूमिका भारत सरकारला घ्यायला भाग जर कोणी पाडला असेल तर ते शिवा संघटनेने पाडलं. आणि त्याचा आधार घेऊन मित्र हो, तुमच्या देगलूरचा जाबाई सगळं सांगत बसायला माझ्याकडे आता वेळ नाही, वेळ संपलाय. लंडनमध्ये महापौर झाले. लंडनमध्ये महापौर एकटे होते लिंगायत, पण ख्रिश्चन सदस्यांनी विरोध केला.
पाठिंबा दिला बौद्ध आणि मुस्लिम सदस्यांनी। आणि पहिल्या ठरावामध्ये जिथं जगातली पहिली संसद इंग्लंडमध्ये आहे असं म्हणतो, त्या इंग्लंडच्या पार्लमेंटच्या समोर थेम्स नदीच्या काठावर मुख्य रस्त्यावर महात्मा बसवेश्वरांचा पुतळा हा संसदीय लोकशाहीचे जनक म्हणून बसवला पाहिजे, हा ठराव लंडनमध्ये मंजूर झाला। आणि 14 नोव्हेंबर 2016 या दिवशी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लंडन मधल्या पुतळ्याचं उद्घाटन झालं। नांदेड मधल्या पुतळ्याचं खरं तर संतोषराव राजकारणच जास्त झालं। आमच्यातलेच काही उपटसुंबे उठले की काही करत निघाले। शिवा संघटनेने 2001ला जेव्हा शासकीय जयंती मंजूर केली आणि रस्त्यावर मिरवणुका काढायला सुरुवात केली, तेव्हापासून आजपर्यंत 24 वर्षात महाराष्ट्रामध्ये किमान 500 पुतळे बसवलेत। 500, एक नांदेड सोडा। हजारो ठिकाणी चौक निर्माण केले। नांदेडचा पुतळा, लोह्याचा पुतळा आपल्या जिल्ह्यातले आहेतच, किंवा गावागावात पुतळ्यातले अनेक उदाहरणं देईल आपल्याला, वेळ नसल्यामुळे सांगू शकणार नाही। आजच मी संभाजीनगरचा उल्लेख केला। टीव्ही सेंटर जवळच्या स्वामी विवेकानंद उद्यानाच्या बाजूला 2 एकर जागेमध्ये महात्मा बसवेश्वरांचं स्मृती उद्यान निर्माण करून त्या ठिकाणी अश्वारूढ पुतळा बसवण्याला मंजुरी मिळाली। 1.5 कोटीचा पुतळा तयार आहे। आचारसंहिता झाल्याबरोबर संभाजीनगरच्या टीव्ही सेंटर जवळच्या मुख्य उद्यानामध्ये महात्मा बसवेश्वरांचा अश्वारूढ पुतळा मराठवाड्याची राजधानी असलेल्या संभाजीनगरमध्ये सुद्धा बसणार आहे। मी अनेक उदाहरणं देईल, किती उदाहरणं द्यावेत। महात्मा बसवेश्वरांच्या कार्याला आणि त्यांच्या विचाराला न्याय द्यायचं काम या महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये हे शिवा संघटनेने केलं। म्हणून आज देशाचे पंतप्रधान असतील का राष्ट्रपती असतील, बाहेर देशात गेल्यावर असतील का संसद भवनात असतील, स्वाभिमानाने उल्लेख करतायत की जगातल्या संसदीय लोकशाहीची निर्मिती महात्मा बसवेश्वरांनी केली। मी आपल्याला विचारणार आहे, 2001च्या अगोदर का कोणते पंतप्रधान बोलले नाही? 2001च्या अगोदर का कोणते राष्ट्रपती बोलले नाही? का उल्लेख झाला नाही? मित्र, आज सगळे पोपटासारखे बोलतायत, पण याची जाणीव करून देण्याचं काम रचनात्मक दृष्टीने जर कोणा केलं असेल तर ते शिवा संघटनेने केलंय। आणि म्हणून नांदेड मधल्या शिवा मावळ्यांची मोठी जबाबदारी आहे। मला माहिती आहे तर कसलेले निसलेले मावळे आहेत, पण आपल्यावर मोठी जबाबदारी आहे। होम ग्राउंड मी उल्लेख केलाय। म्हणून इथून पुढे होणाऱ्या मिरवणुका जेवढ्या महत्वाच्या आहेत, जेवढ्या महामानवाच्या जयंत्यामध्ये नाचणं आवश्यक आहे, त्याही पेक्षा जास्त त्यांचं चरित्र वाचणं आवश्यक आहे, तरच चुका होणार नाहीत। नाही तर दूषित पुस्तकं आलेत। महात्मा बसवेश्वरांचा जन्म अक्षय तृतीया इसवी सन 1131ला झाला, पण पुस्तकात छापलं चाललंय 1105। हा जो काही दूषितपणा आहे, अरे जिथं भारत सरकारने मान्य केलं, बीडी जप्ती आणि 25 वरिष्ठ नेत्यांच्या समितीनं अभ्यास करून केंद्र सरकारला अहवाल दिला आणि शिवा संघटनेचं मत हे प्रमाणित केलंय, ज्यामध्ये अक्षय तृतीया इसवी सन 1131ला महात्मा बसवेश्वरांचा जन्म झाला हे लिखित स्वरूपात मान्य केले। आता यावर कुठला वाद करण्याची आवश्यकता नाही। आणि या महामानवाच्या विचाराला खऱ्या अर्थाने न्याय द्यायचा असेल तर त्यांचं चरित्र, तेही शुद्ध चरित्र, हे समाजापुढे, बहुजन समाजापुढे येणं आवश्यक आहे। ते आणण्याची जबाबदारी नांदेड मधल्या पदाधिकाऱ्यांनी, मावळ्यांनी, समाज बांधवांनी घ्यावी। आजच्या जयंतीच्या निमित्ताने मी आपल्याला विनंती करेल, आमच्या अनिल शेटकर म्हणाले सगळ्यांना पुतळे भेट देतो, त्यांच्यासाठी का टाळ्या वाजवल्या नाही बाबा तुम्ही? अरे दाते पण पाहिजे ना। आणि पुतळे बनवताना अनिलजी चांगला पुतळा बनवायचं काम करा। घराघरात, प्रत्येक बहुजनाच्या घरात महात्मा बसवेश्वरांचा पुतळा असला पाहिजे। आणि या माध्यमातून जी पुस्तकं ते वाटतायत, पुस्तक वाटतात, त्यांचा भाव चांगला आहे, परंतु लेखक बदमाश आहे। 1105 उल्लेख केलाय त्यांनी, लिंगायत धर्माचे संस्थापक उल्लेख केलाय। आणि मग हे जे काही दूषितपणा आहे तो काढून टाकून बहुजनाच्या चळवळी मोडीत काढणारी जी मोठी यंत्रणा काम करते आहे, त्यांना काउंटर करून आपलं अस्तित्व जर टिकवायचं असेल
तर जेवढं नाचणं आवश्यक आहे तेवढं वाचणं आवश्यक आहे याचा उल्लेख मी केला। आपण सर्वजण तशा प्रकारचं काम कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो। पुन्हा एकदा नांदेडच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांचं अभिनंदन करताना आज आपली सुरुवात आहे। समारोप 10 मेला आहे, 10 जूनला आहे। मुंबईच्या यशवंतराव चव्हाण सभागृहामध्ये आपला समारोप 10 जूनला होईल किंवा 6 जूनला आचारसंहिता संपते, त्यामुळे 10 जूनच्या ऐवजी थोडंफार पुढे जाऊ शकेल। जी कोणती समारोपाची तारीख शासनाच्या संमतीने आपण घेऊ त्या कार्यक्रमामध्ये मागच्या 8 वर्षाचे महात्मा बसवेश्वर सामाजिक समता शिवा पुरस्कार हे राज्य सरकारच्या वतीनं वितरित केले जाणार आहे। तोही कार्यक्रम आपल्यासाठी महत्वाचा आहे। मधल्या महिन्याभराच्या काळामध्ये राज्याच्या कानाकोपऱ्यात प्रचंड मोठ्या प्रमाणात जल्लोषामध्ये मिरवणुका होत आहेत। नांदेड जिल्ह्यामध्ये सुद्धा उद्याच्या 20 तारखेला लोहा या ठिकाणी भव्य जयंती आहे। येणाऱ्या 30 तारखेला कंधार या ठिकाणी भव्य मिरवणूक आहे। येणाऱ्या 22 मेला उमरी या ठिकाणी भव्य मिरवणूक आहे। मी तारखा दिल्यात, पण याच्या व्यतिरिक्त राहिलेल्या तालुक्यावर सुद्धा जयंतीच्या मिरवणुका निघाल्या पाहिजे याची काळजी आपण सगळ्यांनी घ्यावी असं नम्र आवाहन करतो। आणि जयंतीच्या माध्यमातून मानवतेचा संदेश देणाऱ्या महात्मा बसवेश्वरांच्या विचाराला न्याय देण्यासाठी आपण सगळेजण शिवा संघटनेच्या पवित्र झेंड्याखाली एकजुटीनं काम कराल अशी अपेक्षा व्यक्त करून पुनश्च एकदा आपल्या सगळ्यांचं जाहीर आभार व्यक्त करतो। आणि थांबण्याच्या पूर्वी मी 2 पदाधिकारी या ठिकाणी घोषित करणार आहे, त्यानंतर माझं भाषण संपवणार आहे। शिवा संघटनेचे जिल्हाध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांमध्ये आपल्याला पुनर्रचना करायची आहे, परंतु आज मी शिवा कर्मचारी महासंघाच्या जिल्हाध्यक्षांची जी निवड मागच्या काही महिन्यापूर्वी केली, ज्यांना त्या पदावरून आपण मुक्त केलं, ते दिगंबरराव मांजरेकर असतील किंवा वीरभद्र बसापुरे असतील, हे सुद्धा अत्यंत सचोटीचे कार्यकर्ते आहेत। आणि आपण सेवा जनशक्ती पार्टी नावाचा पक्ष स्थापन केला। राज्याच्या सरचिटणीस पदावर या ठिकाणी विठ्ठलराव ताकबिडे हे शिवा कर्मचारी महासंघाचे होते, पण ते आता रिटायर झालेत। आणि म्हणून मी विठ्ठलराव ताकबिडे यांची शिवा कर्मचारी महासंघाच्या राज्य सरचिटणीस पदावरून त्यांना मोकळं करून सेवा जनशक्ती पार्टीचे मुख्य प्रवक्ता म्हणून त्यांची मी घोषणा करतो आहे। त्यांचं टाळ्या वाजून आपण स्वागत करावं। आणि आता विठ्ठलराव ताकबिडेचं रिकामा झालेलं जे राज्य सरचिटणीस पद आहे ते शिवा कर्मचारी महासंघाचे राज्य सरचिटणीस म्हणून मराठवाड्याचे अध्यक्ष म्हणून गेले अनेक वर्ष काम करणारे संजय कोठाळे यांची शिवा कर्मचारी महासंघाच्या महाराष्ट्र राज्य सरचिटणीस पदावर नियुक्ती करतोय, त्यांचंही टाळ्या वाजून स्वागत करू। आता मराठवाडा अध्यक्षपद रिकामं झालंय, त्या ठिकाणी नांदेड जिल्हा अध्यक्ष म्हणून दक्षिणचं ज्यांनी काम केलं ते वीरभद्र बसापुरे यांची शिवा कर्मचारी महासंघाच्या मराठवाडा अध्यक्षपदावर मी घोषणा करतोय, त्यांचंही आपण स्वागत करू। आणि दुसरे जिल्हाध्यक्ष म्हणून दिगंबरराव मांजरेकर यांनी काम केलंय, त्यांचं मी शिवा कर्मचारी महासंघाच्या मराठवाडा उपाध्यक्ष पदावर त्यांची नियुक्ती मी घोषित करतो आहे। या चौघांसाठी ही 5 जणांसाठी आपण एकदा टाळ्या वाजून त्यांचं स्वागत करावं। त्यांचं अधिकृत स्वागत झालंय। त्यांच्या भावी कार्याला मी या ठिकाणी शुभेच्छा देतो। आणि आपल्या सगळ्यांना पुन्हा एकदा येणाऱ्या महिन्यामध्ये उन्हाळा कडाक्याचं मला माहिती आहे, परंतु ज्या महामानवानी 12व्या शतकात आम्हाला मानवता शिकवली त्या महात्मा बसवेश्वरांच्या जयंतीमध्ये शिवा संघटनेच्या बॅनर खाली नांदेड जिल्ह्यातल्या प्रत्येक तालुक्यात प्रत्येक गावागावात मोठ्या जल्लोषात आपण मिरवणुका काढून जयंती साजरी कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो। आणि पुनश्च एकदा या वर्षीच्या जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष, त्यांचे पदाधिकारी, शिवा संघटनेचे पदाधिकारी आपल्या सगळ्यांचा जाहीर आभार व्यक्त करतो, आपलं अभिनंदन करतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवा। सर, आपण जो काही कडक भूमिका घेतली शिवा संघटनेची त्याबद्दल आमचा भोळा भाबडा सर्व शिवा संघटनेचा समाज हे तुमच्या पाठीशी दिल्लीतच नाही अख्ख्या देशात घुमणारा आवाज आहे। सर्वांना विनंती करतो, मी इकडून नारे देईन, तुम्ही खालून आवाज द्यावा। शिवा संघटनेचा, शिवा संघटनेचा मनोधन तुम संघर्ष करो। शिवा संघटनेचा मनोर धोंडे सर तुम संघर्ष करो।
सरतेशेवटी या ठिकाणी गुरुवर्य सिद्धदयाळ शिवाचार्य महाराज या ठिकाणी आशीर्वचन देतील. सर्वप्रथम गिरगावकर महाराज आशीर्वाद देतील. जगज्योती महात्मा बसवेश्वर महाराज की, भारत माता की, वंदे. हरे हरे. शिवा संघटनेचा जी आज श्री रेणुकाचार्य हा शिवाचार्य शिखामणी यो वीर शैव सिद्धांतम स्थापयामास भूतले. सर्वप्रथम जगदादि जगद्गुरु पंच आचार्य मणमथादि संत बसवादी प्रमथगणांना हृदय मंदिरामध्ये स्मरण करून लिंगैक्य डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महास्वामीजी एवं संजीवनी समाधिस्थ सद्गुरु गुरुपदय्य महास्वामीजींच्या पवित्र चरणकमली शिरसाष्टांगपणे पाद समर्पित करतो. आज आपण सर्वजण या पवित्र आणि पावन अशा नंदीग्राम नगरामध्ये समता नायक युग पुरुष जगज्योती महात्मा बसवण्णांच्या जयंती महोत्सवाच्या निमित्तानं समस्त या ठिकाणी उपस्थित असलेले शिवा मावळे आणि आपणा सर्वांना मार्गदर्शन करणारे चटस्थल ब्रह्म 108 सद्गुरु सिद्धदयाळ शिवाचार्य महास्वामीजी आपल्या सर्वांच्या हृदयामध्ये विराजित असलेल्या चिदशक्तीला माझा सदर प्रणाम आणि जगज्योती महात्मा बसवण्णांच्या जयंती महोत्सवानिमित्त आपणा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. खऱ्या अर्थाने यदा यदा हि धर्मस्य हानिर्भवति भूतले तदा तदा रोयम गणेशस्य महितले.